लोक बोलतात सून म्हणजे घरची इज्जत असते. सून तुम्हाला बोलली का चलो बाई आजपासून मी तुमच्या घरची इज्जत सांभाळणार. का बाई? अरे पण मला हे कळत नाही, तुमच्या घराच्या कागदपत्रांवरती तुमचं नाव, घरावरती मालकी हक्क तुमचा आणि सून तुमच्या घराची इज्जत कशी काय असू शकते? जर ती सून जर तुम्हाला म्हणत असेल की मला तुमच्या घराची इज्जत नाही बनायचंय, मला तुमच्या घराची ती वाईफ बनायचंय, पागल मॅड एकदम डेंजर, तिला फुल 24 तास एकदम पागलपंतीच्या मूड मध्ये राहायचं, बिकॉज आय एम पगला बट यू आर फोर्सिंग मी टू बी अ ब्ला. वय भाई. आणि तुम्ही 2 दिवसापूर्वी आलेल्या त्या साध्या सरळ आणि सिंपल मुलीला बोलता चल मुली आजपासून तू आमच्या घरची इज्जत सांभाळायची. का भाऊ? तुमच्या घरची इज्जत तिने का सांभाळायची? घराच्या सातबाऱ्यावरचा मालकी हक्क तुमचा. अरे एवढंच नाही, घराच्या नेमप्लेट वरती सुद्धा तिचं नाही तुमचं नाव, आणि तरी सुद्धा तिने का तुमच्या घरची इज्जत सांभाळायची? घरावर जर सुनेचा मालकी हक्क नसेल ना तर ती सून तुमच्या घरची इज्जत होऊच शकत. आणि हो, तुमच्या इज्जतीला जबाबदार सून नसते कधीच. आता सांगते, तुमच्या इज्जतीची जिम्मेदारी ना फक्त तुमची असते, समजलं? आणि हो, सारखं सारखं त्या सुनेला प्रत्येक वेळेला जबाबदार ठरवण्याचं काम बंद करा. आणि हे जर सगळं बंद नाही ना झालं तर ती सून एक दिवस वैतागून ना अशी एक खट्टू देईल ना तुम्हाला. मग परत बोलू नका.